नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीतील विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील भाग 2 चे दुसरे प्रकरण सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। पाठीमागच्या तासाला आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणामध्ये सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव व ऊर्जा निर्मिती, ग्लुकोजचे विघटन, ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र व इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या पेशी स्तरावरील श्वसनाच्या 3 अभिक्रिया, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिश्वसन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया असेल व विविध सजीवामध्ये पेशीमध्ये होणारं विना ऑक्सिश्वसन असेल, म्हणजे विना ऑक्सिश्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती या भागाचा अभ्यास पाठीमागच्या तासाला आपण केला होता। या तासाला आपण दिवसभरामध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ खातो, तर या विविध अन्न पदार्थामध्ये असणारे जे विविध अन्न घटक आहेत, या विविध अन्न घटकातून मिळणारी ऊर्जा, अॅमिनो आम्ल असतील, प्रथिने असतील, स्निग्ध पदार्थ असतील किंवा पिष्टमय पदार्थ असतील, म्हणजे दिवसभरामध्ये जे आपण अन्न ग्रहण करतो किंवा खातो, या अन्नामध्ये असणारे पिष्टमय पदार्थ, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांच्यापासून मिळणारी ऊर्जा या भागाचा अभ्यास आज आपण करणार आहोत। सुरुवातीला पहा, सांगा पाहू, हा जो भाग आहे हा अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे, म्हणजे गेल्या वर्षी हा भाग वगळला होता। म्हणजे या पानावरील सांगा पाहू, नेहमी लक्षात ठेवा, हे 2 भाग वगळण्यात आलेले आहेत। यामुळं विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट, आता आपण जे दिवसभरामध्ये अन्न ग्रहण करतो किंवा खातो, त्या अन्नामध्ये कर्बोदके, ज्याला आपण पिष्टमय पदार्थ कार्बोहायड्रेट म्हणतो, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आणि फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, या अन्न पदार्थामध्ये ही जी पोषद्रव्ये असतात, या पोषद्रव्यापासून मिळणारी ऊर्जा आता आपण पाहूया। आपण जर गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं जे कर्बोदके असतात म्हणजे पिष्टमय पदार्थ, हे शरीरात आपलं जे लिव्हर आहे म्हणजे यकृत किंवा आपले स्नायू असतील, या स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जातात। प्रथिने कशापासून मिळतात, तर अॅमिनो आम्लापासून आपल्याला, किंवा आपण त्याला प्रोटीन्स म्हणतो। तर
अमिनो आम्लाचे रेणू एकमेकांना जोडून जो महारेणू म्हणजे मोठा रेणू तयार होतो त्याला प्रथिनं म्हणतात. आणि ती कशापासून बनलेली असतात? तर अमिनो आम्लाच्या रेणूपासून प्रथिनं तयार झालेली असतात. जे प्राणीजन्य पदार्थ असतात म्हणजे मांस, मासे, अंडी किंवा दूध असेल, मग प्राण्यापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिनं म्हणतात, पहिल्या वर्गातील. प्रथिनांपासून सुद्धा प्रतिग्रॅम म्हणजे जर समजा आपण 1 ग्रॅम प्रोटीन्स खाल्लं तर त्यापासून आपल्या शरीराला मिळणारी ऊर्जा जवळपास 4 किलो कॅलरी एवढी मिळते. प्रथिनांचं पचन झाल्यानं अमिनो आम्ल तयार होतात. आणि हे जे अमिनो आम्ल असतात, ही अमिनो आम्ल शरीरात शोषली जातात आणि रक्तामध्ये मिसळल्यानंतर ती प्रत्येक अवयवापर्यंत म्हणजे पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम रक्त करतं. आणि अमिनो आम्लाचं पचन झाल्यानंतर हे प्रत्येक पेशीकडे गेल्यानंतर जवळपास आपल्याला वेगवेगळ्या अवयवाकडे ही पेशी असेल किंवा अमिनो आम्ल असतील यांच्यापासून अथवा शरीरातल्या आवश्यक असलेली प्रथिन तयार करण्यात येतं. आता आपल्या शरीरामध्ये जी प्रोटीन्स आहेत, प्रथिनं, याची काही उदाहरणं या आकृतीत दिलेत पहा. आपली त्वचा असेल, त्वचा, तर या त्वचेमध्ये मेलेनिन नावाचं प्रोटीन्स प्रथिन आहे. त्याचबरोबर असंख्य प्रकारची रंगद्रव्य असतात ज्यामुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होतो. त्याचबरोबर केरॉटिन नावाचं सुद्धा प्रोटीन आढळतो. म्हणजे आपल्या त्वचेमध्ये मेलेनिन, रंगद्रव्य आणि केरॉटिन नावाचं म्हणजे या प्रोटीन्समुळं आपल्या त्वचेला विशिष्ट प्रकारचा रंग प्राप्त होतो. आपली जी हाडं आहेत, हाडे, या हाडामध्ये ऑसिन्स नावाचं जे प्रोटीन्स आहे हे असतं ज्यामुळे हाडांना मजबूतपणा प्राप्त होतो. आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतील तर या पेशीमध्ये प्रद्रव्य पटलातील प्रथिन आढळतात. पेशी पटलातील बाहेरचं आवरण प्रद्रव्य पटल, यात वेगवेगळ्या प्रकारची प्रथिनं व वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम्स म्हणजे विक्रिया आढळतात. आपलं जे स्वादुपिंड आहे पोटाच्या खालच्या बाजूला असतं, या स्वादुपिंडातून इन्सुलिन नावाचं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणारं प्रथिन सरवलं जातं. ट्रिप्सिन असेल, पाचक रस म्हणून सुद्धा हे लहान आतड्यामध्ये स्रवतं. यानंतर पीयूषिका ग्रंथी, यामध्ये विविध संप्रेरके स्रवली जातात. पुरुषामध्ये किंवा स्त्रियामध्ये प्रौढत्व प्राप्त होताना म्हणजे वयामध्ये येताना साधारणतः मुलीमध्ये 14 ते 16 वर्षादरम्यान व मुलामध्ये 18 वर्षानंतर या पीयूषिका ग्रंथीमध्ये विविध प्रकारचे संप्रेरक स्रवतात जे शारीरिक आणि मानसिक बदल त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये म्हणजे प्रौढ तयार होण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी संप्रेरक स्रवली जातात. यानंतर आपले जे स्नायू आहेत, आपल्या शरीरामध्ये हातांची, पायांची
वा इतर अवयवांची हालचाल घडवून आणण्यासाठी स्नायू कार्य करतात. आपल्या शरीरामध्ये 2 पेशी अशा असतात की ज्यांना आपला आकार बदलता येतो. एक म्हणजे स्नायू पेशी, ज्या आपले आकार बदलू शकतात, त्यामुळे आपल्या अवयवांची हालचाल होते. आणि दुसऱ्या म्हणजे रक्तातल्या पांढऱ्या पेशी, त्यांना सैनिक पेशी म्हणतात. मानवी शरीरातील या 2 प्रकारच्या पेशी अशा आहेत की ज्या आपला आकार बदलू शकतात. यापैकी जे स्नायू पेशी असतात, म्हणजे आपले जे स्नायू आहेत, या स्नायूमध्ये ॲक्टिन व मायोसिन ही स्नायूंना लवचिकपणा प्राप्त करणारी प्रथिनं असतात, ज्यामुळे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात, म्हणजे आपला आकार बदलतात, त्यांना लवचिकपणा प्राप्त होतो. यानंतर आपलं जे रक्त आहे, रक्त, या रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन्स, प्रथिन आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारची प्रतिपिंड, ज्याला अँटीबॉडीज म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपण जी आकृती पाहिली, ही आकृती प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली जी अॅमिनो आम्ल असतात, अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन्स जे आपल्या शरीरात तयार होतात व त्यांचं कार्य कोणत्या अवयवात तयार होतात, याची माहिती या ओघ तक्त्यात आपण पाहिली. यानंतर नेहमी लक्षात ठेवा, हा जो भाग आहे, हा भाग या वर्षीसाठी जो 25% अभ्यासक्रम कमी झालाय, यातून हा भाग वगळलेला आहे. तर सर्वांनी लक्षात ठेवा की हा भाग वगळलेला आहे पूर्णपणे. त्याचबरोबर हाही भाग या पानावरचा. यानंतर थोडे आठवा, पान नंबर 16 वरील हा जो भाग आहे, थोडे आठवा. काय विचारलंय पहा. जे स्निग्ध पदार्थ असतात, हे स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात? तर आपण आपल्या अन्नामध्ये किंवा आहारामध्ये तेल असेल, तूप असेल, लोणी असेल, शेंगदाणे, मासे असतील, मांस असेल, यासारख्या अन्न पदार्थ जर सेवन केलं तर यापासून मोठ्या प्रमाणात आपल्याला फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ मिळतात. आतापर्यंत आपण प्रथिनं पाहिली, त्यामुळं तयार होणारे वेगवेगळ्या प्रकारची जी प्रतिपिंड असतील किंवा प्रथिनं असतील, अॅमिनो आम्ल असतील, या अॅमिनो आम्लाची माहिती पाहिली. आता आपल्याला जे स्निग्ध पदार्थ अन्न ग्रहण करताना जर आपण तेल, तूप, दही असेल, लोणी असेल, शेंगदाणे असेल, मासे असतील किंवा मांस असेल, तर यासारख्या पदार्थाचं सेवन केल्यानं हे स्निग्ध पदार्थ फॅट आपल्याला मिळतात. आता याची माहिती आपण पाहूया. मेद आम्ले आणि अल्कोहोलचे रेणू, मेद आम्ले आणि अल्कोहोलचे रेणू हे जर विशिष्ट रासायनिक बंधानं जोडून तयार होणारा जो पदार्थ असतो त्याला फॅट किंवा स्निग्ध पदार्थ म्हणतात. आपण सेवन केलेले जे स्निग्ध पदार्थ आहेत, याचं पचन होतं म्हणजे काय होतं, तर त्याचं रूपांतर, स्निग्ध पदार्थांचे रूपांतर मेद आम्लात
व अल्कोहोलमध्ये होतं. मेदाम्ल शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्व भागात नंतर पेशीकडे ती रक्तवाहिन्यामार्फत पोहोचवली जातात. आता वेगवेगळ्या पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ त्या मेदाम्लाचा वापर करून तयार करतात. उदाहरणार्थ, आपल्या पेशीचं जे प्रद्रव्य पटल असतं, बाहेरचं आवरण, हे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात आणि ते फॉस्फोलिपिड नावाचे रेणू मेदाम्लापासून तयार केले जातात. या व्यतिरिक्त मगाशी आपण पाहिलं होतं, आपली जी पियूषिका ग्रंथी आहे, या जी विविध संप्रेरक स्रवतात, ही संप्रेरक स्रवण्याचा जो कालावधी असतो हा प्रौढ अवस्थेचा असतो. याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, आल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरक चेतापेशींच्या अक्षतंतूभोवती असणारे आवरण तयार करण्यासाठी याच मेदाम्लाचा वापर केला जातो. आणि स्निग्ध पदार्थापासून, जसं आपण मागाशी पाहिलं होतं, आपण जर 1 ग्रॅम प्रोटीन्स खाल्लं, प्रथिनं खाल्ली, तर आपल्या शरीराला 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. तसं जर आपण 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थ खाल्ले, तेल असेल, तूप असेल, मासे असतील, लोणी असेल, शेंगदाणे असतील, मांस असेल, तर या 1 ग्रॅम तेलापासून, तुपापासून, स्निग्ध पदार्थापासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. आणि रोजच्या गरजेपेक्षा, म्हणजे आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त जर आपण सेवन केलं स्निग्ध पदार्थाचं, तर ती स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवले जातात. आणि उपासमारीच्या वेळेस जो उपासाचा काल असतो, यामध्ये त्याचं सेवन किंवा ज्वलन केलं जातं. यानंतर पान नंबर 17 वरील पुढचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. विचार करा. आता काय प्रश्न विचारलाय बघा, याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेत. अनेकदा तुमचं तोंड येतं, त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. काही जणांना बाल्यावस्था किंवा तारुण्य अवस्थेमध्येच रात्रीचे दिसण्यास किंवा रात्रीचं दिसत नाही किंवा दिसण्यास त्रास होतो. आता या जर 2 घटना पाहिल्या आपण, की बाबा तोंड येणे म्हणजे नेमकं काय? तोंड येणे म्हणजे माउथ अल्सर, जिभेला किंवा तोंडाच्या आतल्या बाजूला सूज येणे किंवा तेथील त्वचा सोलल्यासारखी होणे, आजारणे, गाल चावला जाणे, ताणतणाव, जीवनसत्व ब चा अभाव, B12 म्हणतात, झिंक, फोलिक आम्ल किंवा लोह याची कमतरता भासणे, यामुळं तोंडातील ऊतींना जखमा होतात आणि तोंड येतं. तोंड आलं तर गरम किंवा तिखट अन्न पदार्थ खाल्ल्यानं तोंडाला जखम अधिक दुखल्या जातात व त्यामुळे आपल्याला असह्य वाटतं. म्हणून बऱ्याच वेळा तोंड आलं असता आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. म्हणजे जीवनसत्वाचा अभाव, थोडक्यात जीवनसत्व जर ब कमी पडलं तर हा रोग होतो तोंड येण्याचा. मगच पाहिलं आपण की अंदाजाने जर आपला जेवण करताना गाल चावला गेला आतल्या बाजूनं,
नेहमी टेन्शनमध्ये असेल, ताणतणावाखाली असेल, जीवनसत्व ब चा अभाव असेल, झिंकाचा अभाव असेल, फोलिक आम्लाचा अभाव असेल किंवा लोहाची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासत असेल तर तोंडातील उतींना किंवा आतल्या त्वचेला जखमा होतात. त्याला आपण तोंड येणं असं म्हणतो. यानंतर दुसरी समस्या आपल्याला विचारली होती की काही जणांना बाल्यावस्था असेल किंवा तारुण्यावस्थेमध्येच रात्रीचं दिसण्यास त्रास होतो. आता अंधुक प्रकाशात काही न दिसणं म्हणजे रात आंधळेपणा होय. रात आंधळेपणा हा आजार ज्या व्यक्तीच्या आहारामध्ये जीवनसत्व अ चा अभाव किंवा कमतरता असते त्यामुळे निर्माण होतो. म्हणून काही जणांना बाल्यावस्थेमध्ये किंवा तारुण्यावस्थेमध्ये रात्रीचे दिसण्यास त्रास होतो, म्हणजेच जीवनसत्वाचा अभाव थोडक्यात. म्हणून तर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे जीवनसत्वे. जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा असा गट आहे, वेगवेगळ्या रासायनिक पदार्थाचा गट की आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे अन्न पदार्थ असतात त्या पदार्थांची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असतात. आणि ही जीवनसत्वे एकूण 6 प्रकारची असतात. ए, बी, सी, डी, ई आणि के या 6 जीवनसत्वापैकी ए, डी आणि ई आणि के ही 4 जीवनसत्व स्निग्ध विद्राव्य आहेत, म्हणजे मेदामध्ये विरघळतात, स्निग्ध पदार्थामध्ये चरबीमध्ये विरघळतात. तर बी आणि सी किंवा बी व सी हे जे जीवनसत्व आहे हे जलविद्राव्य आहे, पाण्यामध्ये विरघळणार. आपण पाहिलं आहे की जे ग्लुकोजचं विघटन होतं, क्रेब चक्र पाहिलं होतं. याच्यामध्ये FADH2 फॅल्विन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि NADH2 निकोटामाइंड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड यासारखे रेणू तयार होतात. आणि ते रेणू तयार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अनुक्रमे रायबोफ्लेविन म्हणजे जीवनसत्व ब, B2 म्हणतात त्याला, आणि निकोटामाइंड जीवनसत्व B5 याचा उपयोग होतो. आणि यांच्यापासून आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा मोठ्या प्रमाणात मिळते. म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो या ग्रहण केलेल्या अन्नामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांचा समावेश होतो. 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. म्हणजे केवळ पिष्टमय पदार्थ म्हणजे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने हीच पोषद्रव्य आपण ग्रहण केलेल्या अन्नात नसतात,
किंवा याच पोषद्रव्यांची आवश्यकता किंवा गरज आपल्या शरीराला नसते, तर या पोषद्रव्याबरोबरच काही जीवनसत्वे, क्षार, खनिजे, पाणी याची सुद्धा आवश्यकता आपल्या शरीराला भासते, म्हणजे आवश्यकता असते. यानंतर जरा डोके चालवा. हा जो भाग आहे, हा भाग या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. हा भाग तुम्हाला स्वयंअध्यापन स्वतःच्या स्वतः तुम्ही अभ्यासायचा आहे. बराचसा भाग म्हणजे 25% भाग हा अभ्यासक्रमातला जो कमी झालाय, तो वेळोवेळी ते प्रकरण शिकवताना तुम्हाला सांगितलं जाईल. तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहताना शेजारी पेन्सिल आणि पुस्तक घेऊन जो भाग कमी करायला सांगितलाय किंवा झालाय या वर्षीसाठी, तो भाग पेन्सिलनं टिक मार्क करून तुम्ही पाहावा किंवा पुस्तकात घ्यावा. यानंतर पिष्टमय पदार्थ पाहिले, प्रथिनं पाहिली, स्निग्ध पदार्थ पाहिले, जीवनसत्वे पाहिली. आता सगळ्यात महत्वाचा अन्नपचनास मदत करणारा घटक म्हणजे पाणी. तर सर्वसाधारणपणे आपल्या शरीरात 65 ते 70% पाण्याचा भाग असतो आणि प्रत्येक पेशीमध्ये आणि पेशीच्या वजनाच्या एकूण 70% भाग हा पाण्याचा असतो. आपलं रक्त जरी घेतलं तर या रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% भाग हा पाण्याचा असतो. म्हणजे शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तर पेशीचं आणि पर्यायानं आपल्या शरीराचं कामकाज बिघडतं. म्हणून पाणी सुद्धा एक अत्यंत महत्वाचं पोषक द्रव्य आपल्या शरीरासाठी आहे. वरील सर्व पोषद्रव्याप्रमाणेच कर्बोदके असतील, प्रथिनं असतील, स्निग्ध पदार्थ असतील, जीवनसत्वे असतील, पाणी असेल, या पोषद्रव्या व्यतिरिक्त आपल्या शरीरास तंतुमय पदार्थांची सुद्धा आवश्यकता असते. तंतुमय पदार्थ हे सुद्धा अत्यंत महत्वाची पोषद्रव्य आहेत. खरे तर तंतुमय पदार्थ आपण चावू शकत नाही, पण तशी इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेलं अन्न बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्वाचं काम हे तंतुमय पदार्थ, फायब्रस सबस्टन्स करतात. मग हे तंतुमय पदार्थ आपल्या शरीरात कुठल्या अन्न पदार्थापासून मिळतात? पालेभाज्या, फळे, धान्य असेल, यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. म्हणजे याला आपण वनस्पतीजन्य पदार्थ म्हणू शकतो. यानंतर इंटरनेट माझा मित्र हा जो भाग आहे, हा भाग सुद्धा या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. यानंतर पेशी विभाजन एक अत्यंत आवश्यक अशी महत्वाची जीवन प्रक्रिया आहे. हे सजीवाचं लक्षण आहे. सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. पेशी विभाजन एक अत्यंत आवश्यक असणारी जीवन प्रक्रिया. प्रत्येक सजीवाला आपलं जीवन सातत्य प्रजाती टिकवून ठेवायची असेल तर ही प्रक्रिया प्रजननाची असेल किंवा पेशी विभाजनाची प्रक्रिया असेल, ही करावीच लागते किंवा आवश्यकच आहे. त्या अगोदर सांगा पाहू, हा जो भाग आहे एकूण 5 प्रश्न विचारलेत. हे 5 प्रश्न या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे.
तर थोडक्यात आपण पाहूया. आपल्याला जखम होते त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या ऊती असतात किंवा पेशी असतात यांचे काय होते, म्हणजेच थोडक्यात ज्यावेळेस आपल्याला जखम होते त्या ठिकाणी असणाऱ्या ऊती किंवा पेशी या विशिष्ट ऊतीमधील पेशींना इजा होते. जखम जास्त खोलवर असेल तर पेशी मरतातच, पण त्या पेशीकडे स्वतःहून दुरुस्त होण्याची क्षमता सुद्धा त्या पेशी हिरावून बसतात. जर आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या ऊतीमधल्या पूर्ण पेशी मरण्याची, इजा होण्याची शक्यता असते किंवा काही वेळेस त्या मृत पावतात. दुसरा प्रश्न आहे की बाबा झालेली जखम जर बरी होताना जर पेशी नव्यानं तयार होतात का, तर त्याचं उत्तर आहे होय. ज्या ठिकाणी आपल्या शरीराला जखम झालेली असते ती जर बरी होत असेल तर त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होतात. आपण फुले तोडतो त्यावेळेस वनस्पतींना जखमा होतात का, आणि त्या जखमा कशावरून येतात, याही प्रश्नाचं उत्तर आहे होय. ज्यावेळेस आपण फुलं तोडतो तेव्हा वनस्पतींना जखमा होतात, कारण वनस्पतीला असलेला विभाज्य ऊती जखमेच्या ठिकाणी नवीन पेशींना जन्म देतात. त्यामुळे जखमा भरून नेण्यासाठी वनस्पतीला मदत होते. कारण फूल हे वनस्पतीचं अवयव आहे. जसं हात, पाय, कान, नाक, डोळे, त्वचा हे आपले अवयव आहेत, तसे वनस्पतीचं फूल हे अवयव आहे. ते जर तोडलं तर त्या ठिकाणी वनस्पतीला जखम होते. मात्र कालांतराने विभाज्य ऊतीच्या सहाय्याने ती जखम भरून काढली जाते. यानंतर चौथा प्रश्न आहे, कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते? त्यांच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का? वाढत असेल तर ती कशी? सजीवांची वाढ पेशी विभाजनाने होते. एका पेशी रूपांतर 2 पेशीमध्ये होणे. त्यांच्या शरीरात पेशी संख्या वाढते का? तर होय, सजीवांच्या शरीरात पेशी संख्या वाढते. वाढ होत असेल तर कशी? तर सजीवांच्या शरीरात वाढ होत असताना पेशीची संख्या सूत्री विभाजनाने वाढते. गुणसूत्रांची संख्या कायम राखणे त्याला सूत्री विभाजन म्हणतात. आणि 5वा प्रश्न विचारलाय, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो? तर ती प्रक्रिया प्रजनन. ज्या प्रक्रियेमध्ये एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाची मात्र त्याच प्रजातीची निर्मिती होते ती प्रक्रिया म्हणजे प्रजननाची प्रक्रिया. तर आज आपण पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. आणि याच गुणधर्मामुळं एका सजीवापासून नवीन सजीवाची निर्मिती होऊ शकते. जवळपास जेवढे बहुपेशीय सजीव आहेत यांच्या शरीराची वाढ होते. त्याचबरोबर पेशी विभाजनाने शरीराची झालेली झीज आहे ते भरून काढली जाते. मात्र पेशी विभाजनाचे मुख्य 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे मायटॉसिस. पेशीतील गुणसूत्रांची संख्या आहे एवढीच राखली जाते, त्याला सूत्री विभाजन म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे मिओसिस, अर्धगुणसूत्री विभाजन. या पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. या सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन, अर्धगुणसूत्री विभाजन यातला प्रमुख फरक काय पहा. सूत्री विभाजन शरीरात कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येते. म्हणजे थोडक्यात
मानवी शरीरामध्ये असणाऱ्या मूल पेशी सोडून असणाऱ्या सर्व पेशींना कायिक पेशी म्हणतात. मूल पेशी म्हणजे ज्यापासून प्रत्येक सजीवाची निर्मिती होते त्याला जनक पेशी सुद्धा म्हणतात, जर्म सेल. म्हणजे सूत्री विभाजनामध्ये शरीरातल्या कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येतं सूत्री विभाजन. तर अर्धगुणसूत्री विभाजन जनन पेशीमध्ये अवलंबून असतं. कारण पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणं गरजेचं आहे, जे आपण यापूर्वीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलंय. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असतो, आधी केंद्रित पेशी, दृश्य केंद्रित पेशी. हा भाग या 8 वेळा आपण अभ्यासला होता. त्या व्यतिरिक्त इतर पेशींनाही अंगके असतात आणि याच माहितीच्या आधारे आपण पेशी विभाजनाचे 2 प्रकार पडतात आणि पेशी विभाजनाचा जो सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन हा जो भाग आहे, हा भाग आपण पुढील तासाला अभ्यासूया. धन्यवाद.